आणि पंचायत समिती निवडणूक 2026 भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आरपीआय या महायुतीचे उमेदवार म्हणून ज्यांनी अनेक वर्ष प्रामाणिकपणे निष्ठेनं या भारतीय जनता पार्टीची ज्यांनी सेवा केली, त्यांच्या पत्नी आणि आमच्या वहिनी साहेब श्रीमती वैजयंतीमाला पंडित सुरवंशी आणि नळगीर पंचायत समिती गटातून माझे तरुण सहकारी धनराज धरमपाल दादा नादरगे आणि नागलगाव पंचायत समितीमधून माझी दुसरी भगिनी सुप्रिया संतोष वागे या दोघांनाही नळगीर गटातून तर धनराजीला प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी आहेच, पण या नागलगाव पंचायत समितीमधून वैजयंतीमाला पंडित सुरवंशी आणि सुप्रिया संतोष वाघे यांना आपण प्रचंड अशा बहुमतानं येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून विजय करावं असं मी पहिल्यांदा नम्र आवाहन या ठिकाणी करतो. अनेकांचे भाषण या ठिकाणी मला ऐकण्यात आले. खर तर सर्व नागलकरांनी, नागलगाव म्हणजे नागलकरांनी सगळ्यांना आता आलं, नागलगाव म्हणलं की एकटा आलं. नागलगावकरांनी सगळ्यांनी मला सूचना केली होती की भाऊ, आम्ही लोकसभेला तुमच्या बरोबर होतो, विधानसभेला तर एक ना एक व्यक्ती आम्हीच निवडणुकीला थांबलो अशा भावनेतून त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो. आणि म्हणून आता आमच्या गावाला उमेदवारी द्या, आमच्या परिसरातला उमेदवार त्या ठिकाणी द्या अशी मला सूचना त्या ठिकाणी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी मला त्या ठिकाणी सूचना केली होती. आणि म्हणून त्या सूचनेचा सन्मान करीत आपण नागलगावमध्ये आणि धडकनाळमध्ये त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि दोन्ही व्यक्ती कर्तृत्वान आणि समाजाची सेवा करणारे व्यक्ती म्हणून या परिसरामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांची आता जबाबदारी मोठी आहे की इकडं तिकडं एकही मत वाया न जाऊ देता आपण त्या दोघांना प्रचंड अशा बहुमताने आपल्याला विजय त्या ठिकाणी करायचंय. आदरणीय सावकार आपल्या भाषणामध्ये हे निवडणूक कशा संदर्भामध्ये आहे, हे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांचं कर्तव्य, त्यांचं काय काम आहे हे सुद्धा सचिन भाऊंनी आणि नादरगे साहेबांनी आणि सावकारांनी आणि पंडितराव सुरवंशी साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मला विधानसभेमध्ये आशीर्वाद दिले, प्रचंड मोठा विश्वास माझ्यावरती दाखवला, त्याच पद्धतीनं याही निवडणुकीमध्ये तुम्हाला या दोघांवरती विश्वास दाखवावाच लागेल आणि त्यांना निवडून आणण्याकरता प्रयत्न करावेच त्या ठिकाणी लागणार आहेत. जर या भागाचा विकास करायचा असेल, या भागामध्ये मूलभूत गरजा पुरवायच्या असतील, नागरिक सुविधा तुम्हाला चांगल्या उपलब्ध करून द्यायच्या असतील, तर तुम्हाला सत्ताधारी पक्षाच्या लोकांनाच त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला करायचंय. तुम्ही बघितलं असाल, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं एक वेळेस नाही 2 वेळेस या भागाचा आमदार करण्याचं काम तुम्ही या बहादर मतदारांनी, बहादर मायबाप जनतेने मला त्या ठिकाणी केलेलं होतं. या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये
7,500 कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणून आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आज बघितलं असेल, सावकार बोलले की उदगीरला जोडणारे जे मुख्य रस्ते होते ते मुख्य रस्ते 4 ते 4च्या 4 करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. 3 पूर्ण झालेत आणि आता 4था त्या ठिकाणी आपण त्याला मंजुरी दिली आहे. तोही लवकरात लवकर चालू होण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. आष्टामोड ते उदगीरचा रस्ता पूर्ण केला, जाम ते तोगरीचा रस्ता पूर्ण केला, उदगीर ते शिरूर ताजबनचा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण केला आणि आता 850 कोटी रुपये या देशाचे महान विकास पुरुष म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते नितीन गडकरी साहेबांकडे जाऊन आपण उदगीर ते देगलूरचा रस्ता त्या ठिकाणी आपण मंजुरी त्याला मिळाली. अतिशय चांगल्या पद्धतीचा रस्ता त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे. दळणवळण व्यवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी मजबूत झालो. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा अनेक संकटाला माझ्या मायमावल्या त्या ठिकाणी समोर जात होत्या. कोणी विहिरीतून पाणी आणत होतं, कोणी हापशाला जाऊन हापशातून त्यांनी पाणी त्या ठिकाणी मिळत होते. पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये माझ्या मायमावल्यांना, माझ्या बांधवांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, त्यांच्या घरामध्ये नळ आला पाहिजे, त्यांना 55 लिटर प्रमाणे पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून जलजीवन मिशनची योजना या देशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आणली. आणि म्हणून तोच धागा पकडून मी ज्यावेळेस पाणी पुरवठा राज्यमंत्री होतो त्यावेळेस मी तोंडारे साहेब हजारो कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणून त्या योजना पूर्ण करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय. काय योजना पूर्ण झाल्यात, काय योजना अपूर्ण त्या ठिकाणी आहेत, तेही पूर्ण करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. 1 वर्षाच्या आत प्रत्येक व्यक्तीला मी 55 लिटर प्रमाणे शुद्ध पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, हाही शब्द या मारुती रायाच्या मंदिरासमोर या ठिकाणी तुम्हाला विश्वासाने या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. जलजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत आपण पाणी पुरवठा तर केलीच, पण त्याबरोबरच मठपती साहेब पुढच्या 75 वर्षाचा विचार करून वॉटर ग्रीड योजना, लातूर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या 6 विधानसभापैकी 5 विधानसभा मतदारसंघात कुठेही वॉटर ग्रीड योजना नाही. ती वॉटर ग्रीड योजना मी इस्रायलच्या धर्तीवरती माझ्या उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये आणण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. जवळजवळ 700 कोटी रुपये त्याला निधी उपलब्ध मी करून दिलेला आहे आणि जवळजवळ 60% काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. नांदेडमधून बारूळच्या धरणातून ते पाणी उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. शहरामध्ये निटोरे साहेब नगराध्यक्ष असताना लिंबोटी धरणामधून उदगीरला पाणी आणण्यासंदर्भात ती योजना मंजूर होती, पण कुण्या ना कुण्या कारणानं ती योजना त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हती. पण मी मंत्री झाल्यानंतर त्या स्वतः पहाटे 4 वाजता त्या धरणावरती जाऊन विहीर खोदण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि शहराला पाणी पुरवठा करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग ग्रामीण भागातला असेल, शहरी भागातला असेल, भविष्य काळामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे म्हणून ह्या योजना करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच गोष्टी, असंच काम माझ्या सर्व नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा दिल्या पाहिजे म्हणून शहरामध्ये 200 बेडेड हॉस्पिटल उभा केलं, स्ट्रॉमा केअरची बिल्डिंग त्या ठिकाणी उभा केली, वाढवण्याला ग्रामीण रुग्णालय आपण त्या ठिकाणी मंजूर करतोय. आपण मंगरुळला प्राथमिक आरोग्य केंद्र केलं, घोणशीला प्राथमिक आरोग्य केंद्र केलं आणि वाढवण्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र आता आपण नागलगावला सेफ्टी त्या ठिकाणी आपण करणार आहोत. तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. जागा जर तुम्ही उपलब्ध करून दिलं राठोड साहेब तर तुम्हाला 1 वर्षाच्या आत तुम्हाला इथं मी प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून दिल्याशिवाय राहणार नाही, हाही शब्द या सभेच्या निमित्ताने तुम्हाला मी देतो. आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सक्षम होत चाललोय. आज मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक शब्द दिला होता तुम्हाला. अनेक शेतकरी बांधव मला सातत्याने सांगत होते की भाऊ तुम्ही अनेक विकासाचे कामं करताय,
अनेक आम्हाला मूलभूत गरजा पुरवण्याचं काम तुमच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय. पण आम्ही शेतकरी बांधव आहोत. आमच्या शेतकऱ्याला आम्हाला रात्री त्या ठिकाणी वीज मिळते आणि रात्रीच्या पाणी देत असताना अनेक संकटाला आम्हाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. काही करा भाऊ, पण आम्हाला दिवसा वीज त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशी भावना माझ्याकडे त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि म्हणून त्या भावनेची कदर करून अनेक सौर ऊर्जेचे प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये मी त्या ठिकाणी आणले आणि आज माझ्या शेतकरी बांधवाला दिवसा वीज त्या ठिकाणी मी देतोय. मिळते का नाही तुम्हाला? तुमच्या भागात आली का नाही दिवसा वीज? काय म्हणताय? 2 महिने चालू म्हणजे या भागात राहिलेला आहे. पण जवळजवळ 90% उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा वीज त्या ठिकाणी मिळतंय. आज नागरगावकरांना ते वीज 1 ते 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे असं मला त्या ठिकाणी सांगतायत. पण मी माझं भाषण संपल्या तात्काळ मी कार्यकारी अभियंता MECB ला त्या ठिकाणी मी फोन करेन आणि किती दिवस लागणार आहेत, का उशीर लागतोय हे सुद्धा जबाब विचारण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. आज तुम्ही पाहत असाल हा मतदारसंघ राखीव आहे असं तुम्हाला कुणाला वाटतं का? संतोषजी वाटतंय? अरे जरा जोरात बोला, आपल्याला बोलकी सभा करायची आपल्याला. हा मतदारसंघ तुम्हाला राखीव वाटतो का? नाही वाटत. तुम्ही ओपनचे इतरही मतदारसंघ बघा आणि आपलाही मतदारसंघ त्या ठिकाणी बघा. महानगरपालिकेची निवडणूक लातूरची झाली. त्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षीय लोक भाषणात स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असताना काय म्हणायचे? लातूर सारखा विकास झाला पाहिजे. पण आताच्या निवडणुकीमध्ये मला अभिमान वाटला. कुणाचा? तुमचा. त्या भाषणामध्ये ते सांगत होते की आता आम्हाला महानगरपालिकेमध्ये निवडून आला, आम्ही उदगीर सारखा विकास लातूरचा करून त्या ठिकाणी सांगतो. हे कशामुळे घडलं तर तुम्ही माझ्यासारख्या एका सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्याला आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं. तुमच्या मतामध्ये एवढी ताकद होती की मला मंत्री त्या ठिकाणी होता आलं आणि त्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये अनेक विकासाचे काम मला त्या ठिकाणी करता आले. आज आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा त्या ठिकाणी विकास करतोय. आपण अनेक समाज बांधव या ठिकाणी आहेत, सर्व जाती धर्मातले या ठिकाणी आहेत. मी जाणीवपूर्वक या ठिकाणी गोविंदराव पाटील साहेब सांगतो, मी जिल्ह्यामध्ये कुठेही मराठा भवन नाही, कुठेही नाही. माझ्या मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे निवेदन घेऊन आले आणि भाऊ कर्नाटक, आंध्र, तेलंगणा इथून मुली शिकण्याकरता उदगीरमध्ये त्या ठिकाणी येतात. त्याला एक वसतिगृह निर्माण केलं पाहिजे. आमच्या मुलं आणि मुली ग्रॅज्युएटच्या नंतर पुणे आणि मुंबईला किंवा हैदराबादला किंवा संभाजीनगरला MPSC UPSC परीक्षेचा सराव करण्याकरता त्या ठिकाणी जात असतात. आणि म्हणून इथे एक स्टडी सेंटर उभा केलं पाहिजे, एक मराठा भवन उभा केलं पाहिजे अशी भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे जमा करून पै त्या ठिकाणी जमा करून माझा सुद्धा वाटा मी त्या ठिकाणी घातला आणि 80 लाखाची जमीन शेल्ला रोडला त्या ठिकाणी खरेदी केली आणि त्याला मी 15 कोटी रुपयाचा निधी मी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय. 4 मजली मराठा भवन त्या ठिकाणी होते. आज माझे वीरशैव लिंगायत समाजाचे इथं बांधव बसलेत. आज मला आवर्जून आठवण तोंडारे साहेब डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना सुद्धा या ठिकाणी वंदन केलं पाहिजे. ज्या महाराजांनी मला आशीर्वाद दिला, ज्या महाराजांनी मला एक सूचना केली की संजय या भागात तू जर आमदार तू होणारच आहे, माझा तुला आशीर्वाद आहे, पण तुला इथं वीरशैव लिंगायत भवन त्या ठिकाणी तू उभा करून दिलं पाहिजे अशी सूचना केल्यानंतर आज तुम्ही बिदर रोडला त्या ठिकाणी जाऊन बघा. आज मराठवाड्यामध्ये कुठेही वीरशैव लिंगायत भवन कोणत्याही लोकप्रतिनिधीने बांधून दिलं नसेल. एवढं चांगलं 10 कोटी रुपयाचं वीरशैव लिंगायत भवन मी बिदर रोडला त्या ठिकाणी उभा करून दिलेलं आहे. किती जणांनी बघितलं लिंगायत भवन? सगळ्यांनी बघितलं. झालंय का नाही? आज पंडितराव सुरवंत साहेब बोलले
त्यांची एक सूचना मला त्या ठिकाणी आली, भाऊ तुम्ही मराठा समाजाला मराठा भवन बांधून दिलं, तुम्ही लिंगायत समाजाला वीरशैव लिंगायत भवन बांधून दिलं. भाऊ अनेक वर्ष आमच्या समाजाचे आमदार होऊन गेले, फक्त बोलबच्चन करत होते, खोटं बोलपण रेटून त्या ठिकाणी बोलत होते, समाजाचा फक्त आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी उपयोग करून घेत होते, पण समाजासाठी काही त्या माणसाने केलेलं नाही. आणि म्हणून तुम्ही सुद्धा आम्हाला ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करून तुम्ही ठेवलाय, त्याच पद्धतीनं 15 फुटाचा चबुतरा आणि 15 फुटाचा अण्णाभाऊंचा पुतळा सुद्धा तुम्ही उभा करून दिला पाहिजे, ही सूचना पंडितराव सुरवंशी साहेबांनी मला त्या ठिकाणी केली. आज मी नांदेड रोडला ज्या ठिकाणी आदरणीय सावकारांनी एक कला मंदिर बांधलं होतं, त्या कला मंदिरला पूर्णपणे पाडून मी तिथं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, महाराष्ट्रात कुठेही नाही तेवढं चांगलं स्मारक 15 ते 20 कोटी रुपये खर्च करून माझ्या मातंग समाजाला न्याय देण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय. जवळजवळ 80% काम त्या ठिकाणी पूर्ण झालंय. म्हणजे मातंग समाजाला आपण न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आपण माझा बौद्ध बांधव सातत्यानं मला विचारत होता की भाऊ आम्ही धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आम्ही गुलबर्ग्याला अभिवादन करायला जात होतो, आम्ही नागपूरला दीक्षाभूमीला त्या ठिकाणी जात होतो, आणि म्हणून आमच्या सुद्धा समाजाला इथे एखादं बौद्ध विहार उभा करून दिलं पाहिजे, ही भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली. आणि म्हणून तोच धागा पकडून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने हा मतदारसंघ राखीव आहे, त्यांच्या कृपेमुळं हे निवडणूक आपण लढवतोय, त्यांच्या घटनेमुळं आपण आमदार त्या ठिकाणी झालेलो आहोत. आणि म्हणून तीच जाणीव मनामध्ये ठेवून अतिशय भव्य दिव्य महाराष्ट्रात कुठेही असं बौद्ध विहार नाही तेवढं चांगलं माझ्या उदगीरमध्ये उभा करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचा लोकार्पण सोहळा मठपती साहेब त्याच्या पाठीमाग सुद्धा एक कारण आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, मिलिंद महाविद्यालयाची पायाभरणी करायची होती, आणि कुणाला बोलवावं तर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद जींना संभाजीनगरमध्ये बोलवून त्याची पायाभरणी त्या ठिकाणी केली होती. आणि त्याच्यानंतर कधीही राष्ट्रपती महोदया हे बौद्ध विहाराकरता किंवा एखाद्या मागासवर्गाच्या कार्यक्रमाचा करता कुणी आणलं नव्हतं. आणि म्हणून तोच धागा पकडून मी बौद्ध विहाराचं लोकार्पण सोहळा देशाचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडमच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आपण केलेला आहे. अनेक गोष्टी मला या ठिकाणी सांगता येतील. आज आमचे जानीबाई इथं बसले, माझ्या मुस्लिम बांधवाला सुद्धा न्याय दिला पाहिजे म्हणून आपण शादीखाना जवळजवळ 8 ते 10 कोटी रुपयाचा शादीखाना आपण उभा करतोय हैदराबादच्या धर्तीवरती. जागा तर 50 कोटीची जागा आहे. उर्दू भवन आपण त्या ठिकाणी उभा करतोय. इतका मैदानाला जागा दिली, कब्रस्तानला जागा उपलब्ध करून दिली, प्रत्येक मस्जिदीला वजूखाना तयार करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या मागचं की सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा विकास त्या ठिकाणी केला पाहिजे. आज तुम्ही बघत असाल इथं सुभाष राठोड साहेब आहेत, अनेक माझे बांधव या तंड्यामध्ये त्या ठिकाणी राहतात. त्यांचा सातत्यानं आमच्याकडे मागणी होती की भाऊ एक सेवालाल भवन झालं पाहिजे, सेवालाल कमान झाली पाहिजे. आणि म्हणून तो धागा पकडून आदरणीय निटोरे साहेबांनी नाईक चौकामध्ये जागा उपलब्ध करून दिली. आणि 1 जुलैला त्यांच्या जन्मदिवशी मी वसंतराव नाईक साहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलंय की नाही ना करून त्या ठिकाणी दिले. तुम्ही उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहताय. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला. जगज्योती महात्मा बशीधरांचा पुतळा जळकोटला उभा केला. इथं सुशोभीकरण करता त्यांना पैसे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. संत गाडगेबाबांच्या सुद्धा पुतळा उभा करून दिला आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचा सुद्धा पुतळा उभा करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. माझा जंगम समाज प्रत्येक गावामध्ये आहे. आपण त्यांना गुरुवर्य मानतो, आपण त्यांच्याकडून आशीर्वाद मागतो.
आणि मग त्या जंगम समाजाने सुद्धा मला सांगितलं की भाऊ तुम्ही सगळ्याला मदत करताय, तुम्ही चौकी मठाला पैसे देताय, तुम्ही सिद्धरामेश्वरच्या मठाला पैसे देताय, तुम्ही हौगी स्वामी मठाला त्या ठिकाणी पैसे देताय, तुम्ही शंकरलिंग मठाला त्या ठिकाणी आपण पैसे देताय, आपण किल्ल्याला आज किल्ला किती जणांना बघितलाय ना, 22 कोटी रुपयाच्या किल्ल्याला मी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच उदयगिरी बाबाचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे खंबीर आहे. म्हणून मी रात्रचा दिवस करून कष्ट करतोय, पण मला काही होत नाही तुम्हाला मित्रांनो सांगतो. तर एवढी शक्ती, एवढी ताकद माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून जंगम समाज सांगत होतो की आम्हाला एक चांगले संस्कार तरुण आम्हाला करायचे. अनेक मंदिरामध्ये संस्कारित आम्हाला एक तरुण त्या ठिकाणी आम्हाला उभा करायचे, म्हणून रेणुकाचार्य संस्कार भवन उभा करण्याचं काम सुद्धा आपण बिदर रोडला त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी मला या ठिकाणी सांगता येतील. मी पंडितराव सूर्यवंशी साहेबाबद्दल आता एवढंच मी बोलणार आहे. खरंच एक प्रामाणिक स्वच्छ मनाचा, पक्षाची एकनिष्ठ मी त्याला ऑफर दिली होती, तुम्ही हेर मध्ये या, वहिनीला त्रास देऊ नका, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवार देतो म्हणून सांगितलं. भाऊ मी घरी बसेल, पण ज्या नरेंद्र मोदी साहेबांचा मी विचार हातात घेतलाय, ज्या राष्ट्र सेवेचा विचार मी हातात घेतलाय, तोच विचार धरमपाल दादा आणि पंडितराव सूर्यवंशी साहेब या ठिकाणी विचार रुजवतात. पण अशा निष्ठावान माणसाला एक वेळेस संधी त्या ठिकाणी तुम्ही देऊन बघा, एक वेळेस. आणि म्हणून मी वाघे साहेबांचं सुद्धा, राजीवजी कुठे गेले, संतोषजी, कलाप्पाजी, तुम्ही तर त्यांची गॅरंटी, मोरखंडे सावकार, गोविंदराव पाटील, सगळे गावाकऱ्यांनी त्यांची गॅरंटी घेतली. पण मी पण आता सर्व माझ्या बांधवाला, माझ्या तरुणाला, माझ्या बहिला भगिनीला मी या ठिकाणी विश्वासानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की वाघे साहेब माझ्या सहवासात आल्यापासून प्रचंड मोठा त्यांच्यामध्ये बदल त्या ठिकाणी झालेला आहे. आणि निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून एकही चूक होणार नाही याची गॅरंटी हे संजय बनसोडे म्हणून या ठिकाणी मी घेतो. निटोरे सावकार आणि सचिन हुडे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला घेतलं सांगतो. काही काळजी करू नका, कुणावरही अन्याय होणार नाही. आणि मी तर दररोज तुमच्या जवळच आहे. नागलगाव मला नवीन नाही आणि मी नागलगाव करणार नवीन नाही. इथला प्रत्येक व्यक्ती मला माझ्या कुटुंबातला वाटतो आणि मी इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबातला मला स्वतःला मी या ठिकाणी समजतो. म्हणून तुम्हाला एकनाथरावजी, तुम्हाला सर्वांना मला नम्र आव्हान, नम्र विनंती करायची. आज 1 तारीख आहे, फक्त 5 दिवस प्रचाराला त्या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि म्हणून सगळेजण पायाला भिंगरी बांधून प्रत्येकाच्या घरामध्ये संजय बनसोडे नावाचा तुमचा भाऊ आला होता, तुमच्या कुटुंबातला व्यक्ती आला होता. त्यांनी या सगळ्या उमेदवाराची गॅरंटी विकासाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून त्यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मत आहे. त्यांना मत म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री, लोकप्रियता आणि विद्वत्तेचा मिलाप असणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. त्यांना त्या ठिकाणचं मत असणार आहे. आणि त्यांना मत म्हणजे आदरणीय निटोरे साहेबांना मत असणार आहे. त्यांना मत म्हणजे सचिन भाऊ हुडे साहेबांना त्या ठिकाणी मत असणार आहे. त्यांना मत म्हणजे आमचे इंद्रनील नाईक साहेबांना त्या ठिकाणचं मत असणार आहे. आणि त्यांना मत म्हणजे संजय बनसोडेला सुद्धा मत त्या ठिकाणचं असणार आहे. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींचे टाळ्या जास्त येत आहेत, म्हणून त्यांना जाणीवपूर्वक या ठिकाणी मी सांगतो. ज्यावेळेस मी मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेस मी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे विनंती करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी आणली. अनेक माझ्या बहिणीवाला, अडचणीतल्या बहिणीवाला मदत त्या ठिकाणी झाली. म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली की आता तुम्हाला
1500 रुपयामध्ये ठेवायचं नाही, 2100 रुपयामध्ये बी ठेवायचं नाही, तर तुम्हाला आता लखुपती दिदी बनवायचं. लखुपती दिदी ही योजना आम्ही लवकरात लवकर आणणार आहोत. माझी लाडकी बहीण आता लखुपती दिदी झाली पाहिजे, हे आम्हाला बघण्याचं काम आम्हाला त्या ठिकाणी करायचंय. आणि आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो. म्हणून गावच्या विकासाच्या बद्दल कसलीही काळजी करू नका, कुठल्याही जाती धर्माचा या ठिकाणी विचार करू नका. अनेक लोक येतील, भूलथापा देतील, मोठं मोठं बोलतील, खोटं बोलतील, पण रेटून बोलतील. कुणीही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. अनेक मोठ्या सभा होतील, हात तिकडे जातील, हात इकडे जातील. काय फायदा त्याचा सांगा ना. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब काय म्हणायचे सातत्यानं, गंधराव पाटील साहेब, की वाढप्या आपला असला पाहिजे. बरोबर आहे. आता वाढप्या केंद्रात बी आपलाय, राज्यात बी आपलाय, जिल्ह्यात बी आपलाय आणि तालुक्यात बी तुमचाच आहे. आणि मग जेवण तुम्हाला पोटभर मिळणार आहे की नाही. आणि मग जेवण जर पोटभर तुम्हाला जर पाहिजे असेल तर कुठल्याही कसल्याही पक्षाचा तुम्ही त्या ठिकाणी विचार करायचा नाही. खर तर मी धरमपाल दादाला त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद त्यांना व्यक्त करतो की मुलाला तुम्ही पक्षाच्या कामाला त्या ठिकाणी लावलेला आहे. तुम्हाला सांगतो सुरुवात केलेली आहे. खरं तर उदगीर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा सलाम केला पाहिजे. तुम्हाला सुद्धा आता लोकांनी त्याचं बक्षीस म्हणून प्रचंड बहुमताने तुमच्या सुद्धा मुलाला त्या ठिकाणी निवडून आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आज मला एका तरुणाने मला सांगितलं की भाऊ 65 जागी 100चा डीपी त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आता लगेच माझ्या गाडीमध्ये त्या ठिकाणी चला, मी आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन लावणार आहे की सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये इथं दिवसा का वीज त्या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून त्या डीपीचं सुद्धा 200 डीपी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी मी करू. हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी देतो. अनेक शेतकरी बांधवांनी तेच मागणी क्रेस्टची 100ची डीपी त्या ठिकाणी द्या म्हणून तेच मागणी या ठिकाणी केलेली आहे. वाडीकर डीपी होय. पण मला तुम्हाला एक शब्द हात वर करून सगळ्यांनी द्यावा लागणार आहे. येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण या दोन्ही उमेदवारांना विजय करणारच का नाही, हात वर करून सांगा सगळे. तुमचं नाही का लावलेलं आहे. वा बघा सगळे हात त्या ठिकाणी वर केले. धन्यवाद. हेच प्रेम, हीच माया, असेच आशीर्वाद माझ्यावरती आणि 2 उमेदवारांवरती राहू द्या. माझ्या जीवात जीव असेपर्यंत प्रामाणिकपणे या मतदारसंघाची आणि तुमची सेवा करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेन. आणि दोन्ही उमेदवार ज्या पद्धतीने मी या मतदारसंघामध्ये काम करीत आहे त्याच पद्धतीनं, कारण पंडितरावच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला सांगतो की राज्याच्या मुख्यमंत्र्याचा हा लाडका माणूस आहे. हे राष्ट्रवादीला मी जागा मागत होतो, पण वरच्या नेतृत्वाने सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं, रवींद्र चव्हाण साहेबांनी, इथले पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी सांगितलं आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकरांनी सुद्धा सांगितलं की भाऊ तुम्ही कुठलीही जागा मागा, पण आम्ही नळगीर फक्त आणि फक्त पंडितराव सूर्यवंशी साहेबांसाठी एक सिनियर माणूस, एक कर्तृत्ववान माणूस यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मागतोय आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी हे तुमच्यावरती राहील असं सुद्धा मला आवर्जून ठणकावून त्या ठिकाणी मला सांगितलेलं आहे. आणि म्हणून माझ्यावर जर प्रेम असेल, जर या भागाचा चांगल्या पद्धतीचा विकास जर करायचा असेल तर या दोघांना, वाघेजींना आणि पंडितराव सूर्यवंशीच्या मिसेसना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. एवढंच या प्रसंगी मी नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.